जय भीम साथींनो, एक बॅनर, एक पोस्टर आपल्याला आपल्या शहरांमध्ये, आपल्या गल्लीबोळांमध्ये सध्या लागलेलं दिसतं. ते बॅनर म्हणजे कोणतं? तर हे जे तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतंय ते बॅनर आहे. आणि त्या बॅनरवरती काय लिहिलंय नेमकं? तर मी झेनझी आहे आणि मी भारत सरकारचा सन्मान करतो आणि मी शिक्षेचा सुद्धा सन्मान करतो आणि मी माझ्या पंतप्रधानांचाही सन्मान करतो. आय एम स्टँड विथ माय PM. ओके, आता सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या सगळ्यांना हा पडला आहे की हे बॅनर नेमके लावलेत कोणी? म्हणजे हे जे पोस्टर आपल्याला गल्लीबोळात दिसायला लागलेत आजकाल, ते नेमके लावणारे लोक कोण आहेत? म्हणजे याच्यातला जो मी आहे की मी पंतप्रधानांचा सन्मान करतो, मी शिक्षेचा सन्मान करतो असं त्या पोस्टरमधून म्हटलं गेलं आहे, तो मी नेमका कोण आहे? तो मी, तुम्ही किंवा मी आपल्यापैकी तर कोणी नाही आहे. मग हा मी नेमका कोण? पंतप्रधानांचा सन्मान आम्ही कशासाठी करायचा? जर का आम्ही शिक्षेचा सन्मान करत असू, म्हणजे पंतप्रधानांचा सन्मान आम्ही यासाठी करायचा आहे का की पंतप्रधानांनी 20 जुलैला किंवा त्यांच्या गृहमंत्रालयाने अमानुष पद्धतीने जे आमच्या आया बहिणींवरती लाठी हल्ले केले त्याच्यासाठी आम्ही पंतप्रधानांचा सन्मान करायचा आहे का? नीटच्या पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली त्यांचा साधा विचार घ्यायला सुद्धा सरकार तयार नव्हतं, त्यासाठी 30 दिवस आंदोलन करावं लागलं, सोनम वांगचूकना उपोषण करावं लागलं, यासाठी आम्ही पंतप्रधानांचा सन्मान करायचा आहे का? आणि शिक्षेचा सन्मान जर का आम्हाला असेल तर आम्हाला पंतप्रधानांविषयी चिड येणं स्वाभाविक आहे, कारण ही व्यवस्था शिक्षणापासून आम्हाला वेगळं करू पाहत आहे. या देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था कमकुवत करू पाहणारी ही सरकार आहे. म्हणजे खरं तर कधी कधी हसू येतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं आणि पंतप्रधानांची जी कार्यकर्ते आहेत त्यांचं, की तुम्हाला जेनझीला स्वतःकडे ओढवता आलं नाही म्हणून पंतप्रधान हॅलो माय फ्रेंड्स असे इंस्टाग्रामवर येतात आणि म्हणतात बहुत दिनों के बाद आपसे मिलने का हमें मौका मिला. का आतापर्यंत आम्ही कुठं गेलो होतो का? बहुत दिनों के बाद हमसे मिलने का मौका मिला आपको. आतापर्यंत तुम्ही मन की बात करत होतात, आता हॅलो माय फ्रेंड्सवरती आलात. तुम्ही असे शब्द वापरले, असे पोस्टर लावले म्हणजे जेनझी तुमच्याकडे आकर्षित होतील असं समजू नका आणि असले प्रयोग करून स्वतःचा हसू करून घेऊ नका. जर का करायचं असेल तर शासन व्यवस्थित पद्धतीने चालू. नरेंद्र मोदी या देशाचे राजे होऊ पाहत आहेत, हुकुमशाही व्यवस्था चालू पाहत आहेत. 20 तारखेला जे नरेंद्र मोदींनी आणि अमित शहांनी त्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ले केले, ते हल्ले अजूनही विद्यार्थी विसरलेले नाही आहेत. हे पंतप्रधानांनी आणि सरकारने विसरू नये. तो राग आजही आमच्या मनात आहे आणि तो राग कायम राहील. पंतप्रधान सोशल मीडियावर येऊन म्हणतात की माझ्या आई बहिणींवरती त्या ठिकाणी शिवीगाळ करण्यात आली मोर्चामध्ये, ती शिवीगाळ करणं अत्यंत चुकीचं होतं, त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही, आंदोलनातला कुठलाही व्यक्ती करू शकत नाही. पण 5-5.5 लाखच्या वरती पब्लिक त्या दिवशी आली होती आणि कोण कुठली विचारधारा घेऊन आलंय आणि कोण काय शब्द बोलणार आहे हे कुणालाही माहिती नव्हतं. त्या गोष्टीचं समर्थन कोणी करणार नाही. त्याच्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांना माफ करतो हे सांगण्यासाठी पंतप्रधान सोशल मीडियावर येतात. पंतप्रधानांचे कार्यकर्ते पोस्टर लावण्यासाठी बाहेर निघतात की आय एम स्टँड विथ माय PM. पण पंतप्रधानांना हे सांगता येत नाही की 20 तारखेला आमच्या सरकारकडनं चूक झाली, आमच्या गृहमंत्रालयाने विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केला तो चुकीच्या पद्धतीने केला, हे पंतप्रधानांना सांगता येत नाही का? आम्ही आज जिथेही जातो तिथे पंतप्रधानांचे पोस्टर आम्हाला लागलेले दिसतात, पंतप्रधानांचे पोस्टर आम्हाला पेट्रोल पंपावरती लागलेले दिसतात, पंतप्रधानांचे पोस्टर आम्हाला विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लागलेले दिसतात. अरे एवढंच काय, तर सार्वजनिक शौचालयावरती सुद्धा पंतप्रधानांचं पोस्टर असतं. त्याचंही श्रेय घेणं ते सोडतं. भारत सरकारच्या माध्यमातून जी कामं केली जातात त्यावर भारत सरकार नाव असलं पाहिजे, ना की मोदी सरकार किंवा पंतप्रधानांचं फोटो असला पाहिजे. तुम्ही असे कितीही पोस्टर लावले तरी आम्ही तुमच्या बाजूने बोलणार नाही. या देशातला जेनझी जागा झालाय आणि तो तुम्हाला आता प्रश्न विचारायला लागला, त्यामुळे तुमची व्यवस्था डगमगायला लागली. हे प्रश्न क्लिअर आहे. म्हणजे अभिजित दिपकेंनी काल क्लिअर केलं, काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन, की आम्ही कुठलीही पॉलिटिकल पार्टी कॉंग्रेस जनता पार्टी बनवत नाही आहोत, आम्ही एक प्रेशर ग्रुप म्हणून काम करू. तरी तुम्हाला काय भीती वाटते की या देशातले जेनझी तुमची सत्ता उलथवू शकतात या देशातून, म्हणून तुम्हाला असे पोस्टर लावावे लागत आहेत. खरंच भाजप आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी थोडे काजू बदाम खावेत आणि थोडी अक्कल स्वतःमध्ये आणावी. काम चांगले कराल तर या देशातली जनता आपोआप तुम्हाला निवडून देईल, पण तुम्ही असल्या पद्धतीची कामं करून जेनझींना स्वतःकडे आणू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद.